पालघरच्या म्हासवण आश्रमशाळेची आमदार राजेंद्र गावित यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। आश्रमशाळेची पाहणी करत व्यवस्थापनाला धारेवर धरलंय। विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा संस्थेचे अध्यक्ष आश्रमशाळेत फिरकले नसल्याचा आरोप करण्यात येतोय। संस्था चालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणीही राजेंद्र गावित यांनी केली आहे। आश्रमशाळा शासनानं ताब्यात घेऊन प्रशासक नेमावा अशीही गावित यांची मागणी आहे। त्या ठिकाणी अत्यंत घाण अवस्थेमध्ये आणि त्या बाथरूममध्ये सेवा असलेल्यामुळे एक पत्रकार माझ्या समोर आता उभे आहेत, ते सुद्धा खाली पडले, ते सुद्धा रक्तबंबाळ झाला। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अस्वच्छतेच्या कारणामुळे त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी आजारी पडली। जवळजवळ 13 ते 14 मुलं या ठिकाणी त्यांना काहींना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि 2 मुलं ही त्या ठिकाणी दगावलेली आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी जे संस्थाचे अध्यक्ष असतील, संचालक मंडळ असेल, त्यांच्यावरती कडकचे कडक त्या ठिकाणी कारवाई केली, त्यांच्यावर FIR दाखल केला।